नमस्कार. पूर्वीच्या काळी जे कोणी निरोगी राहू इच्छित होते अथवा शत्रू पक्षाच्या राजापासून अप्रभावित राहून विशेष प्रभावशाली होऊ इच्छित होते ते लोक यज्ञ करायचे आणि यज्ञात पंचगव्याचा उपयोग होत असे. लोक पंचगव्य प्यायचे. हे पंचगव्य गाईचे दूध, दही, तूप, गोमूत्र व शेण यापासून बनते. हाडापर्यंतचे सर्व रोग तसेच जे रोग भविष्यात होणार आहेत त्या सर्व रोगांच्या कणांना पंचगव्य बाहेर काढून टाकते. म्हणून पूर्वीच्या काळी लोक दीर्घजीवी राहायचे, निरोगी राहायचे, डॉक्टरांचे गुलाम बनत नव्हते, इस्पितळात आपले वार्धक्य घालवत नव्हते आणि प्राणघातक रोगांमध्ये खितपत मरत नव्हते. म्हणूनच गोअष्टमीच्या दिवशी आवर्जून पंचगव्य लावून शरीराला अंघोळ करा, तसेच पंचगव्याचे सेवन देखील करा. जय सद्गुरू.